क्वालिफाय झाले ग्राउंडला, नंतर एवढं घेणार आहे की दिवसातून 3 पेपर घेणार आहे. 3 पेपर, एक पेपर सकाळी, एक पेपर दुपारी, एक पेपर सायंकाळी. पेपर झाल्यानंतर पेपरचं एक्सप्लेनेशन. पण पेपर तोपर्यंत आपला पूर्ण शिकून झाला, खतम झाला पाहिजे, हा उद्देश आहे. आणि जर तुम्ही लेक्चर मिस करत असाल तर तुम्ही तो लेक्चर समजू नाही शकत पुढच्या वेळी. आज अस्मिताजी तुम्हाला बहुत अडचण जाणार आहे, आज तुम्ही शिकवणार आहात तो, कारण की तुम्ही कालच्या लेक्चरला उपस्थित नव्हते. क्लियर आहे? तर रिझनिंग मॅथ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मराठी पण बहुत इम्पॉर्टंट आहे. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना एक एक लेक्चर बहुत इम्पॉर्टंट आहे. क्लियर आहे? तर कोणी गावाला जायचं नाही. बहुतच अति महत्वाचं काम राहिला तरच गावाला जायचं, नाहीतर नाही जायचं. आपल्याला सकाळी ग्राउंड, दुपारी क्लास आणि दिवसभर लायब्ररी, या 3 जागेशिवाय कुठेही दुसऱ्या ठिकाणी दिसायचं नाही. हे 4 महिने डन. हे 4 महिने दिसायचं नाही. बाकी मग 4 महिन्यानंतर तुम्ही मग दिवसभर फिरा, रात्रभर फिरा, की मग तुम्ही तुमची इच्छा, तुम्ही काय करू शकता. डन. आणि तू स्पेशली क्लियर आहे का नाही आहे? तुझं बहुत सही आहे सर्व. क्लियर आहे का नाही आहे? हा यस. क्लियर असायला पाहिजे सर्वांना. आणि ग्राउंड असेल तर ग्राउंड बनवा लवकर. ग्राउंडवर जास्त टाइम द्या. जो सब्जेक्ट मी जे सांगतो ते वाचा, फालतूच्या गोष्टी वाचायचा नाही आहे. क्लियर आहे का नाही आहे? आणि जम्बो मधला जेवढे प्रश्न सांगितले, किती प्रश्न सांगितलं होतं, कमीत कमी अपेक्षा काय होती, 50 तरी क्वेश्चन सोडवा तुम्ही. 50 क्वेश्चन सोडवण्यासाठी किती वेळ लागते? अर्धा घंटा, 1 घंटा. येस सर नो? त्याच्यावर लागते का? त्या 50 क्वेश्चन मधूनच येणार आहे प्रश्न. नाही समजलं टिक करून आणा म्हणलं, तुम्हाला आणले का टिक करून? कोणी शिकवून काही होणार नाही आहे. गुरु फक्त मार्ग दाखवते, पण करणारा तो शिष्यच राहते. या सर नो? करायला तर बरोबर. माझं फक्त एकच आहे की जो चॅप्टर झाला त्या चॅप्टरवर मागील पोलीस भरतीमध्ये आलेले कमीत कमी 50 प्रश्न पाहिजे आपल्याला सोडवून. मी तुम्हाला लिहून आणा म्हणतो का? किती प्रश्न? 50 प्रश्न. मराठीमध्ये किती झाले लेक्चर, किती झाले आपले चॅप्टर? संधी झालं ना? संधीपर्यंत प्रत्येक चॅप्टरचे 50 क्वेश्चन आलेले मला पाहिजे. वर्णमालेचे 50, अनुनासिकेचे 50, वर्ण व त्याची उच्चारस्थाने 50, जोडाक्षरे 50. यस ऑर नो? अजून कोणता झाला होता? संधीचे यस ऑर नो? स्वर संधीचे 50, व्यंजन संधीचे 50, विसर्ग संधीचे 50. डन. आणि विशेष संधीचे 50. क्लियर आहे का? मला पाहिजे. मॅथमॅटिक्स मध्ये काय झालंय? नैसर्गिक संख्या 50. यस ऑर नो? स्थानिक व दर्शन किंमत 50. त्याच्यानंतर काय झालं होता? लसावी मसावी 70. लसावी मसावी 70. कसोट्या 50. डन. मला पाहिजे. सोडवले का कधी लेक्चर झाल्यानंतर, चॅप्टर झाल्यानंतर? काय रोशी मॅडम, सोडवले का लेक्चर झाल्यानंतर? अरे तुम्ही नव्हते वाटते. ठीक आहे. ज्यांना होते ते लागू नाही होत, जे मी बोलतो ते. ठीक आहे ना? जे होते त्यांच्यासाठी आहे. ओके, समजलं? गावाले किंवा कोणतंही फक्त अति महत्वाचं काम राहिलं तर जायचं, नाही तर नाही जायचं. हे शेवटची संधी आहे, हे दुर्मिळ संधी आहे. तुम्ही मेले तरी चालते. बस. डन. एवढं कठोर मी कधी बोलत नाही, पण मुलांची गरज आहे. का झालं होतं आपण तर्क आणि अनुमान याचे प्रश्न घेतले होते आपण? यस ऑर नो? प्रश्न घेतले होते आपण. तर काही फुले फळे आहेत, सर्व फुले सुगंधी आहेत, हे प्रश्न झाला होता आपला. याचे योग्य उत्तर तुम्हाला भेटणार? यस ऑर नो? यस. प्रश्न लिहा समोरचा. विधान कुठे गेला? लिहा. योग्य निष्कर्ष ओळखा. योग्य निष्कर्ष ओळखा. ठीक आहे. थोडा हार्ड येत आहे का? योग्य निष्कर्ष ओळखा.
विधान या विधान सर्व कागद पुस्तके आहेत. दिले. दुसरा विधान आहे काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके पेन आहेत. तिसरे लिहा सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन पेन्सिली आहेत. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. हे विधान हे का हो विधान. ओके. आता बघा निष्कर्ष. या विधानावर आकृती काढायची आहे. हो यस ऑर नो. आता बघा निष्कर्ष. काही खोड रबर कागद आहे. निष्कर्ष एक काही खोड रबर कागद आहे. निष्कर्ष नंतर काही कागद पेन्सिल आहे. पेन्सिल आहे. निष्कर्ष 3 सर्व खोड रबर पेन आहे. निष्कर्ष नंबर 4 काही पेन कागद आहे. ओके डन. हे आहे विधान. हे आहे निष्कर्ष. विधानावरून काढायची आपल्याला आकृती आणि आकृती हा निष्कर्षाची तर्कसंगत आहे का नाही बघायचं आहे. डन. काढली आकृती. काढा ना आकृती. ऑप्शन याचे आहे समोर अजून. हा हे लिहून घ्या पहिलं फटाफट. झालं काय? नाही हे झालं का लिहून? प्रश्न बाकी आहे. ओके. अनिल जी लिहून झालं का? आकृती काढल्या? कोण काढा? हा हे लवकर घे विनोद. ओके आकृती काढला. मी तुम्हाला ऑप्शन नंतर देऊ. पहिले हे आकृती विधान पहिले पहा कोणतं बरोबर आहे. पहिलं सांगा काही क्वार्टर कागद आहे. पहिले आकृती काढून घेऊ का? आकृती काढून घेऊ. कुठं काढू? तेच काढू. का म्हणताय? सर्व कागद पुस्तके आहे. यस ऑर नो. सर्व कागद काय आहे? पुस्तके आहे. असं यस ऑर नो. हे काय कागद?
यस आर नो हे काय पुस्तके असं ना सर्व कागद पुस्तके आहे. त्याच्यानंतर काय होत आहे त्याच्यानंतर काय होत आहे काही पुस्तके पेन आहे काही पुस्तके पेन आहे काही पुस्तके पेन आहे काही पुस्तके पुस्तकेचे ना कागद नाही ना काही पुस्तके काय पेन असं यस आर नो काही पुस्तके काय पेन आहे याला पेन करू शकतो मी ना असा आता सर्व पेन काय सर्व पेन काय यस आर नो असा यस आर नो असा ना सर्व पेन आले का सर्व पेन काय आहे पेन्सिल आहे काय पेन्सिल हे पेन्सिल हो पेन्सिल लोक आहे पेन्सिल सर्व पेन काय डन यस आर नो आता सर्व पेन्सिल ना सर्व पेन्सिल काय खोड रबर आहे सर्व पेन्सिल काय खोड रबर आहे हे असा समजताय ना आला का नाही आला सर्व खोड रबर ना डन आता काय झालं ना हे जो अशी निघाल आकृती अशी निघली का सर्वांची अनिलजी कशी निघली उलटी निघली पण बरोबर निघली ना कसे काढा आपण बरोबर काढा डन हा याच्या अशी आकृती काढण्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का अडचण गेली का अनिलजी अडचण गेली का कोणाला अडचण गेली का नाही कालच्या पैकी असल्याच्या पैकी कोणाला अडचण गेली का काढू शकता अशी आकृती मी का केलो विधानावरून आकृती काढलो कोणीही काढू शकते डन काढली तो अशी आता बघ आता निष्कर्ष काय म्हणते काही खोड रबर कागद आहे खोड रबर इकडे आहे कागदाशी काय जुळून आहे का वाचूक काय ना यस आर नो चूक आहे का नाही बघा कागद येत आहे अस्मिताजी ओके आणि खोड रबर हा पूर्ण हो बोल हो अस्मिताजी विशेष लक्ष द्या हा कागद हो हा पूर्ण खोड रबर हो खोड रबर कागदाशी जुळून आहे का नाही ना जुळून नाही आहे यस आर नो कागद आणि खोड रबर काही संबंध आहे का नाही यस आर नो काही खोड रबर कागद आहेत का नाही ना तर पहिला चुकलेला यस आर नो आहेत म्हणता नाही तर नाही आहे खतम यस आर नो दुसरा भाग काही कागद पेन्सिल आहे पेन्सिलचा आणि कागदाचा काही संबंध आहे का नाही आहे चुकलेला आहे यस आर नो तिसरा भाग सर्व खोड रबर पेन आहे सर्व खोड रबर पेन आहे अरे रे कसं आहे रे बाबा आहे का कसं आहे सर्व खोड रबर पेन आहे का नाही काही खोड रबर पेन आहे सर्व खोड रबर पेन आहे का नाही यस आर नो काही चुकलेला आहे हा काही पेन कागद आहे काही अरे भाऊ पेन आणि कागदाचा का संबंध आहे का नाही ना काही चुकलेला आहे यस आर नो तर सर्व चुकलेलं आहे समजलं का कोणाकोणाचा चुकीचा आला आलं बरोबर सर्व चुकीचे यस आर नो आता विशेष लक्ष द्या थोडं मला सांगता आता काल तुम्ही नाही आले तर काल का झालं म्हणून विचारलं का मला बोल विचारायचं डन काल का शिकवले कोणता चॅप्टर लिहून घ्यायचं कोणत्या सांगितले रे स्वार्थी नको बना सांगा एकामेकाले आहे म्हणून सांगितलं ते क्लास आहे विचारायचं हा असं झाली समजलं काय आता मी तुम्हाला देतो ऑप्शन आता मी तुम्हाला असंच देतो काही पेन खोड रबर आहे सर्व पेन खोड रबर आहे सर्व पेन्सिल खोड रबर आहे काही पेन्सिल खोड रबर आहे सर्व पेन पेन्सिल आहे सर्व पेन पेन्सिल आहे हे का रे भाऊ सर्व पेन पेन्सिल आहे का नाही आहे काही पेन पेन्सिल आहे सर्व पेन्सिल खोड रबर आहे सर्व पेन्सिल खोड रबर आहे ना दिसतंय का ओके हा
काही पेन्सिल खोट रबर आहे. ठीक आहे. काही पुस्तके खोट रबर आहे. आहे. काही पुस्तके खोट रबर आहे. काही खोट रबर पुस्तके आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? काही पेन पुस्तके आहे. काही पुस्तके पेन आहे. यस ऑर नो? काही पेन्सिल पुस्तके आहे. काही पुस्तके पेन्सिल आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? काही खोट रबर पेन आहे. आहे. काही पेन्सिल पेन आहे. काही पेन्सिल आहे. सर्व पेन पेन्सिल आहे. यस ऑर नो? तुम्ही पाच जण तुम्हाला नाही समजतात, मला माहिती आहे. ठीक आहे. ओके. सर्व पेन्सिल खोट रबर आहे. यस ऑर नो? एकही कागद पेन नाही. नाही. एकही कागद पेन्सिल नाही. नाही. एकही कागद खोट रबर नाही. एकही पुस्तके पेन नाही. चुकीचं आहे. एकही पुस्तके पेन नाही. अरे काही पुस्तके पेन आहे ना. यस ऑर नो? यस ऑर नो? क्लिअर आहे की नाही आहे? काही पुस्तके पेन कागद आहे. काही पुस्तके कागद आहे. सर्व कागद पुस्तके आहे. यस ऑर नो? काही पुस्तके कागद आहे. आहे. सर्व क्लिअर आहे. कालचा एक लेक्चर में सर्व क्लिअर आहे. डन. डन. आगे बढ़ते हैं. आज तुम्ही फक्त ऐका. काढली अशी आकृती. ओके. बघा ऑप्शन हे होते बघा. हा एमपीएससी सी सॅटला विचारलेला 2015. एमपीएससी सी सॅट 2015 ला विचारलेली. ओके. आता बघा याचे ऑप्शन बघा. ऑप्शन आहे फक्त 2 बरोबर. पहिला ऑप्शन 2 आहे फक्त 1 आणि 2. ऑप्शन 3 आहे फक्त 2 आणि 3. ऑप्शन 4 आहे 1 2 3 4 अयोग्य. होता है? लिहून टाका ना. लिहायसाठी हात होते का? ओके. या आपण लिहा. म्हणजे तुमचं आलं का उत्तर बरोबर? चला समोरचं उत्तर द्या. झालं? द्या समोरचं द्या. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. विधान लिहा. अयोग्य दिलाय तिथं मॅडम शेवटी. अयोग्य म्हणजे चुकीचे. हा. नाही. तिन्ही ऑप्शन निष्कर्षाशी अयोग्य आहे. निष्कर्ष म्हणताय ना. काय समजलं का? बरं 4 ऑप्शन आहे. तर बाकीचे 3 ऑप्शन तुम्ही निवडू शकता का? समजा 3 ऑप्शन तुम्ही निवडू शकता का बाकीचे? तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे का निवडायचा? तुम्हाला निवडायला लागेल तर 4 योग्य असेल तर 4 नाही तर अयोग्य असेल तर 4. यस ऑर नो? 3 पर्यायापैकी तुम्ही निवडू शकता का? ते 3 मधून कोणी नाही निवडू शकत कारण की 4 आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? नाही समजलं का? नाही समजलं. नाही समजलं मला माहित आहे. कन्फ्युजन राहिलं तर माणसाच्या चेहऱ्यावरती हा भाव दिसतात. कारण की आपण सगळे भावाचं नाम केलं. यस ऑर नो? तर बघा समजा तुम्हाला म्हटलं अयोग्य होता. तर 4 मधून कोण अयोग्य होते? हे निष्कर्ष आहे. तर ते म्हणजे काही खोटं कागद आहे. काही हे सर्व चुकीचं आहे ना. चुकीचं म्हणजे अयोग्य. समज मॅडम चुकीचं म्हणजे अयोग्य. डन. बघा लक्ष द्या. सर्व लिहा. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत.
हा तिचं क्वेश्चनच समजलं नाही. का म्हणायचं तुम्हाला समजा सांगा मला. सांगा समजा सांगा. हा ऑप्शन नुसार. अरे बघा इकडे लक्ष द्या, तुमचा समज लावा लागतो. ते चार बरोबर आहे का चुकीचं आहे एवढंच विचारत आहे. विचारत बरोबर आहे का चुकीचं आहे? समजलं? हे सर ना आता समजलं. विधान नाही राहत. विधानाशी काय संबंध नाही. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. हा विधान विधान लिहायचा. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्व डॉक्टर इंजिनियर्स आहेत. ठीक आहे. तिसरं आहे. सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत. ओके दिले लिहा. वरील विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणती निष्कर्ष आहे? सत्य असल्यास पुढीलपैकी कोणते निष्कर्ष आहे? पुढीलपैकी कोणते निष्कर्ष आहे? काही विद्यार्थी शिक्षक आहेत. झाला? दुसरा लिहा. काही इंजिनियर शिक्षक आहेत. काही इंजिनियर शिक्षक आहेत. तिसरा लिहा. सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. चौथा लिहा. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत. आता बघा तुम्हाला ऑप्शन देतो. काय पर्याय. पर्याय क्रमांक 1 फक्त एक सत्य. पर्याय क्रमांक 2 फक्त 2 सत्य. सत्य म्हणजे बरोबर हा. पर्याय क्रमांक 3 एक किंवा 2 सत्य. पर्याय क्रमांक 4 वगळता सर्व निष्कर्ष सत्य. 4 वगळता सर्व बरोबर आहे. सर्व योग सत्य आहे. हा चौथा सर. सर्व निष्कर्ष सत्य आहे सर. चौथा बरोबर आहे. म्हणजे चौथा वगळता सर्व निष्कर्ष सत्य असं ना.
चार वगळता सर्व निष्कर्ष म्हणजे चौथा म्हणजे हा चौथा हा रोमन मध्ये आहे समजलं ना रोमन मध्ये समजलं नाही हा चौथा आणि त्याला हा कोणता सर्व डॉक्टर विद्यार्थी आहे आज एकच चांगला पाय चांगला पाय शिक्षक काय म्हणतायचं हे नाही काय तर चौथा ऑप्शन चौथा डान्सर ऑप्शन होता डन 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 कंफर्म लाव चलो देखते इसको हाँ, चलो देखते तो पहिलं काय करायचं आपल्याला आकृती काला राकेश याच आहे का अजून आकृती काढला ओके पहा सर्व शिक्षक डॉक्टर आहे सर्व शिक्षक हा शिक्षक यस और नो हा डॉक्टर सर्व शिक्षक डॉक्टर आहे यस और नो आता पहा एक एक सांगतो मी तुम्हाला पाच लक्ष द्या अरे लक्ष द्या आता सर्व शिक्षक काय आहे हे शिक्षक आहे का नाही आहे हे सर्व शिक्षक आहे डॉक्टर असं ना यस और नो आता काय म्हणताय सर्व डॉक्टर इंजिनियर आहे सर्व डॉक्टर काय इंजिनियर आहे सर्व डॉक्टर काय इंजिनियर यस और नो सर्व डॉक्टर काय इंजिनियर असं इंजिनियर असं ना काढू नको लिहू नको आता लक्षात येतो थोडं लक्षात हे काय इंजिनियर डन ना अनिल जी डन आता काय म्हणते सर्व इंजिनियर विद्यार्थी सर्व इंजिनियर ना अशी निघाल यस और नो सर्व इंजिनियर काय विद्यार्थी डन सर्व इंजिनियर काय विद्यार्थी असा असं ना क्लिअर आहे का नाही थोडं थोडं ओके क्लिअर आहे आता निष्कर्षामध्ये काही विद्यार्थी शिक्षक आहे काही विद्यार्थी शिक्षक आहे यस और नो आणि हा विद्यार्थी आहे ना तर शिक्षकाने विद्यार्थ्याला काही पोर्शन घेतलेला आहे ना काही विद्यार्थी शिक्षक आहे का नाही समजलं का हा काजलजी हा समजलं का काही विद्यार्थी शिक्षक आहे का नाही आहे शिक्षकांना विद्यार्थ्याला कॅप्चर केलं आहे का नाही केलाय एवढे विद्यार्थी आहे एवढे यस और नो हा बरोबर आहे काही विद्यार्थी शिक्षक आहे यस और नो हा बरोबर आहे का नाही आहे चलो दुसरा भाग काय म्हणते काही इंजिनियर शिक्षक आहे यस ज्याप्रमाणे काही विद्यार्थी शिक्षक आहे त्याचप्रमाणे शिक्षकाने इंजिनियरचा सुद्धा काही भाग कॅप्चर केला आहे काही इंजिनियर शिक्षक आहे काय बरोबर आहे यस और नो सर्व डॉक्टर विद्यार्थी आहे सर्व डॉक्टर विद्यार्थी आहे कारण की या विद्यार्थ्याच्या गोलमध्ये डॉक्टर आहे का नाही आहे की नाही सर्व डॉक्टर विद्यार्थी आहे बरोबर आहे यस और नो हा समजला का हा ओके सर्व डॉक्टर शिक्षक आहे सर्व डॉक्टर शिक्षक आहे सर्व डॉक्टर शिक्षक आहे पगला काय हो काय यस और नो सर्व डॉक्टर शिक्षक आहे का नाही काही डॉक्टर शिक्षक आहे ना यस और नो आणि सर्व शिक्षक डॉक्टर आहे पण सर्व डॉक्टर शिक्षक आहे का नाही आहे यस और नो हा चुकीचा आहे म्हणजे चौथा निष्कर्ष चुकीचा बाकी सर्व बरोबर म्हणजे चार वगळता सर्व निष्कर्ष सत्य डन समजलं का लावण्या नाही समजलं का नाही समजलं उघड का नाही समजलं लोक सांग काही विद्यार्थी शिक्षक आहेत यस और नो हा जो गोल आहे वरचा विद्यार्थ्याचा तर या गोल मध्ये कोण आहे शिक्षक आहे तर विद्यार्थ्याचा हा जो गोल आहे एवढे विद्यार्थी शिक्षकाने कॅप्चर केलाय का नाही केलाय यस और नो आता मला हा टेबल आहे हा टेबलावर बुक आहे तर बुकाने टेबलाचा काही भाग कॅप्चर केलाय का नाही केलाय यस और नो बरं मला सांगा हा टेबलाच्या अंदर आहे का तर सर्व बुक टेबल आहे काही टेबल बुक आहे तर काही बुक टेबल आहे का नाही यस और नो बघा लक्ष द्या इथं बघा
बुकाने टेबलाचा पूर्ण पोर्शन भाग केलेला आहे का नाही आहे? केला का नाही आहे? तर काय म्हणू शकतो? सर्व पुस्तक टेबल आहे का नाही आहे? येते बघा इथं आहे का नाही आहे? सर्व पुस्तक टेबल आहे का नाही आहे? ओके, सर्व पुस्तक टेबल आहे सर. तर मग टेबलाचा काही भाग या बुकाने कव्हर केला आहे का नाही? केलाय. एवढा भाग केलाय. तर त्याचप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थी आहे आणि हा शिक्षक आहे. यस ऑर नो? सर्व शिक्षक विद्यार्थी आहे. यस ऑर नो? तर शिक्षकानं विद्यार्थ्याचा काही पोर्शन कंप्लीट केला आहे का नाही? केलाय का नाही केलाय? एवढा भाग विद्यार्थी नाही का? आहे. एवढा भाग टेबल नाही का? आहे. एवढा भाग म्हणजे कोणतं? काही भाग? यस ऑर नो? तर काही भाग टेबल आहे. सर्व पुस्तक टेबल आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? सर्व पुस्तक जसा टेबल आहे तर काही पुस्तक सुद्धा टेबल आहे. यस ऑर नो? सर्व आहे तर काय आहे? समजलं का? म्हणून जो पहिला होता ना तोही मिस केली होती. डन? तर पहिला कधी चॅप्टरचा जो पहिला राहते तो बहुत इम्पॉर्टंट राहते. क्लियर आहे? म्हणून पहिला कधी मिस नाही करायचा. ओके, दुसरा मिस केला तर चालते, पहिला मिस नाही करायचा. पहिल्यामध्ये पूर्ण बेसिक राहते. ओके, मला सांग, येतं सांग, इथे का निष्कर्ष म्हणू शकते? टेबल आणि तो पुस्तक आहे, टेबलाच्या अंदर पुस्तक आहे, तर सांग का निष्कर्ष म्हणू शकते? सर्व पुस्तक टेबल आहे, काही टेबल पुस्तक आहे, काही पुस्तक टेबल आहे, सर्व टेबल पुस्तक आहे नाही? यस, गुड. सर्व टेबल पुस्तक नाही आहे. समजलं का आता? बसा बसा. तर हा जो आहे हा पूर्ण टेबल हो, टेबल हा पुस्तक ठेवला आहे. या सर पुस्तकाचा शिक्षक, तर शिक्षकांना विद्यार्थ्यांचा काही पोर्शन घेतलेला आहे का नाही घेतलाय? तर काही विद्यार्थी शिक्षक आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? डन. हा, दुसरा म्हणजे प्रॉब्लेम आहे का? काही इंजिनियर शिक्षक आहे, जसं काही इंजिनियर शिक्षक आहे, काही इंजिनियर शिक्षक आहे. जसं सर हे सर्व विद्यार्थी होते ना, हे सर्व इंजिनियर आहे ना, तर ज्याप्रमाणे शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांवर हा पोर्शन कंप्लीट केला आहे, त्याप्रमाणे इंजिनियरचा सुद्धा केलेला आहे एवढा. यस ऑर नो? यस सर. आता मला सांग, कुठे गेला? याच्यापेक्षा मोठा काय नाही? याच्यापेक्षा मोठा काय नाही? हा, आता हे ठेवलं. डन? यस सर नो? ओके, तर मला सांग सर्व मोबाईल पुस्तक आहे. याचा सर्व मोबाईल पुस्तक आहे, सर्व पुस्तक टेबल आहे. सर्व मोबाईल पुस्तक आहे, सर्व पुस्तक टेबल आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? आता मला सांग, या मोबाईलनं या पुस्तकाचा काही भाग कव्हर केलाय का नाही केलाय? तर या पुस्तकाचा भाग कव्हर करता करता हा पुस्तक कुठे? टेबलावर आहे. तर टेबलावरचा काही भाग कव्हर केलेला आहे का नाही केलाय? केलाय ना? यस ऑर नो? यस ऑर नो? तर सर्व मोबाईल पुस्तक आहे, सर्व मोबाईल पुस्तक आहे, सर्व पुस्तक टेबल आहे. यस ऑर नो? काही टेबल मोबाईल आहे, काही टेबल मोबाईल आहे. यस ऑर नो? दिसता का नाही आहे? एवढा भाग टेबलाचा कव्हर केला आहे का नाही केलाय? पुस्तकाचा केला म्हणजे टेबलाचा केला. यस ऑर नो? हे तशीच रचना आहे का नाही? ज्याप्रमाणे ही रचना आहे त्याप्रमाणे ही रचना आहे का नाही आहे? अरे साई, हे समजलं का तुला? ओके, ठीक आहे. बघा, लक्ष द्या, इथे लक्ष द्या मॅडम, इथे लक्ष द्या मॅडम. हा जो टेबल आहे या पुस्तकाच्या अंदर आहे का नाही आहे? अश्विनाची आहे का नाही? आहे म्हणाले कशी नाही लागत आहे? नाही का? आहे का नाही आहे? आहे. तर सर्व मोबाईल पुस्तक आहे, सर्व पुस्तक टेबल आहे, काही टेबल पुस्तक आहे, काही टेबल मोबाईल आहे. यस ऑर नो? काही मोबाईल टेबल आहे, काही पुस्तक टेबल आहे. यस ऑर नो? क्लियर आहे सर्व? काजल जी क्लियर आहे का? राकेश, चलो आगे बढ़ो. हा समजला ना? काही इंजिनियर शिक्षक आहे, म्हणजे इंजिनियरचा काही पोर्शन शिक्षकांनी कंप्लीट केला आहे. हा वाला शिक्षक कोण अंदरचा? तर काही इंजिनियर शिक्षक आहे, बरोबर आहे. यस ऑर नो? सर्व डॉक्टर विद्यार्थी आहे. सर्व डॉक्टर आहे ना विद्यार्थी? यस ऑर नो? सर्व डॉक्टर काय विद्यार्थी आहे. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का? नाही. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का? नाही. काही डॉक्टर शिक्षक आहेत. यस ऑर नो? काही डॉक्टर शिक्षक आहेत. ज्यांना जे नव्हते या चॅप्टरला किंवा ज्यांना या चॅप्टरमध्ये कन्फ्युजन आहे त्यांनी एक वेळा बेसिक करा. ठीक आहे, एक वेळा आपण बेसिक करू, त्यानंतर पुन्हा येऊ. पण तत्पूर्वी आता समोर जाऊ. ओके, याचं योग्य उत्तर काय? समजलं काय तुला? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या?
सर्व बी हे जे आहे. अरे त्रास नाही येत आहे ना. सर्व बी हे विधान हो, सर्व बी हे जे आहे. जे डन. हा 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 भाषण आहे सर. तुला बघडून या वर्गातले सर्व विद्यार्थी आहे. तुला बघडून म्हणजे हा ते सोडून ना. ते सर नो. आता पहा, चारला वगळता म्हणजे चारले सोडून. ते सर नो. सर्व निष्कर्ष म्हणजे हे निष्कर्ष हो ना. सर्व निष्कर्ष काय आहे? सत्य आहे. सत्य म्हणजे काय होते? सत्य म्हणजे अरे सत्य म्हणजे काय होते? अरे सत्य म्हणजे काय होते? काय असते? सत्य म्हणजे बरोबर. सत्य म्हणजे सत्य. सत्य म्हणजे खरा. सत्य म्हणजे योग्य. सत्य नाही हा. सत्य का? सत्य. सत्य म्हणजे बरोबर. सत्य म्हणजे योग्य. सत्य म्हणजे ट्रूथ. याचा नो ट्रूथ. कोणाला वगळता सर्व सत्य आहे? कोणाला वगळलं? कोणाला सोडून सत्य आहे? सर्व डॉक्टर शिक्षक हे चुकीचं आहे का नाही आहे? याले सोडून बाकीचे सर्व सत्य आहे का नाही? मग तो सुद्धा म्हणत आहे चारले सोडून बाकीचे सर्व सत्य आहे. डन. आगे बढ़ते हैं. मोठे होत आहे. सर्व बी हे जे आहे. सर्व बी हे काय? जे आहे. काही सी हे जे आहे. काही सी हे जे आहे. सर्व बी हे सी आहे. निष्कर्ष. निष्कर्ष 1, निष्कर्ष 2, निष्कर्ष 3. काही सी हे बी आहे. काही सी एकही बी हा जे नाही. काय बी आहे का इथे कोणी? एकही बी हा जे नाही. बी असेल. अरे हा पी हो. हा पी हो हा. ठीक आहे. बी करा. निष्कर्ष बी करा. हा पी पी. हा पी. नाही नाही निघत का नाही का? ओके. सर्व पी एस सी आहे. आता निघली ना. बी आहे का पी आहे? बी बी वरचा बी आहे. येतं थोडं. सर्व का एकही पी हा जे नाही. एकही पी हा जे नाही. काही बी हे सी आहे. बी हे सी आहे. पर्याय. सत्य विधान ओळखायचे. हा सत्य. सत्य ओळखायचे. पर्याय एक आहे पर्याय. फक्त अ व ब. अरे अ व ब कुठून आले? म्हणजे हे अ व ब हो. जाऊ दे. फक्त एक व दोन असं लिहितो. एक व दोन. फक्त 2 व 3. हो एक मिनिट थांब. साईडला कसा सर्व आहे. सत्य विधान ओळखायचे. कोणते? सत्य विधान. सत्य निष्कर्ष ओळखा. सत्य निष्कर्ष.
चलो आगे बढ़ते हैं, देखते हैं इसको। आया क्या आंसर? हाँ बरोबर पी वाला दूसरा हाँ दूसरा बरोबर है. एकही पी हा जे नाही हा बरोबर आहे. चला देखते हैं देखते हैं देखते हैं. पहिले आकृती काढू. आकृती काढून सर्व बी हे जे आहे लक्ष द्यायचं आता. सर्व बी हे काय आहे? सर्व बी हे जे आहे. सर्व बी हे काय? असं ना. हा बी आहे हा काय? सर्व बी हे जे आहे. डन. का म्हणजे पुन्हा मग काही सी हे जे आहे. यस आर नो. काही सी हे काय आहे? जे आहे. सी ना. काही सी ना. काही सी हे जे आहेत ना. यस आर नो. काही सी हे जे आहे. तसं निघत. बी बद्दल काय बोललाय का? नाही. काही सी हे जे आहे. यस आर नो. काही सी हे जे असं ना. काही सी हे जे आहे. सर्व पी हे सी आहे. सर्व पी हे सी आहे. यस आर नो. सर्व पी हे काय आहे? सी आहे. सर्व पी हे काय आहे? सी आहे. तर सर्व पी ना. यस आर नो. सर्व पी. लक्ष द्या. लक्ष द्या. आकृती कशी करायला लागेल? अशी करावं लागेल. अशी करावं लागेल. यस आर नो. डन ना. सर्व पी हे काय आहे? सी आहे. सर्व पी हे काय आहे? सी आहे. असं आलं का बरोबर? आलं का बरोबर? पण जे आणि पी चा काही संबंध दाखवलेला आहे का? नाही. काही संबंध सध्या तरी आहे का? नाही आहे ना. यस आर नो. यस. हा. बी आणि सी. चला आता निष्कर्षाकडे जाऊ. काय निष्कर्षाकडे जाऊ? निष्कर्षाकडे जाऊ. डन. निष्कर्ष नाही बरोबर आहे मॅडम तुमचा. तुम्ही टेन्शन नको घ्या. तुम्ही टेन्शन अजिबात घ्या नको. ठीक आहे. फक्त मी सांगत आहे तसं. काही सी हे बी आहे. काही सी हे बी आहे. काही सी हे बी आहे. आहे का काही संबंध? नाही. काय चुकीचं आहे? यस आर नो. एकही पी हा जे नाही. एकही पी हा जे नाही. यस आर नो. यस. हा बघा सेम. एकही पी हा जे नाही. सध्या काय वाटत आहे? एकही पी हा जे नाही आहे. यस आर नो. काही बी हे सी आहे. काही बी हे सी आहे. यस आर नो. काही बी हे सी आहे. ओके. काही बी हे सी आहे का? नाही. पण हा जो पी आहे, हा जो पी आहे, लक्ष द्या. लक्ष द्या. हा असंच राहावं काही खेळ बांधलाय का? लक्ष द्या. लक्ष द्या. थोडं ट्रिकी आहे. तर असं नाही ठेवायचं मी. असं नाही असं नाही ठेवायचं का मी. सर्व पी हे सी आहे. आला बरोबर? आला बरोबर? सर्व पी हे काय आहे? सी आहे. यस आर नो. सर्व पी हे काय आहे? सी आहे. असं नाही ठेवू शकत का? या केस मध्ये काही या केस मध्ये एकही पी हा जे नाही असं होऊ शकते का? या केस मध्ये यस आर नो होऊ शकते का? नाही होऊ शकत. डन. ओके. तर हा आकृती अशी निघेल बरं. आकृती कशी निघेल? अशी निघेल. डन. कारण की हा पी कोठे आहे आपल्याला माहित आहे का? नाही. पण पी सी च्या अंदर आहे. सी आहे तर भाऊ पी आहे. सी गेलाय ना याच्या अंदर. नाही समजलं तुम्हाला? बघा सी गेलाय का नाही याच्या अंदर. तर पी किती लहान आहे किती मोठा आपल्याला माहित आहे का? पी गेला. जसा सी गेलाय तसा पी गेलाय. तर काही पी हे जे आहे इथे काय म्हणताय? एकही पी हा जे नाही. पण काही पी जे असू शकते आहे. यस आर नो. आहे बरोबर. म्हणजे बरोबर नाही आहे. नाही ना बरोबर हा? राकेश डाउट्स प्लीज. शक्यता दाखवत आहे. हा याची शक्यता दाखवत आहे. ओके. सर्व पी हे सी आहे. सर्व पी हे सी आहे. लक्ष द्या. बरं पहिला आपण हे काढू. आपण डाटा नाही दिला. एक मिनिट. सर्व पी हे काय आहे? सी आहे. ऑप्शन वरून जाऊ शकतो आपण. सर्व पी हे काय आहे? सी आहे. यस आर नो. सर्व पी हे सी आहे. सर्व पी हे सी आहे. सर्व बी हे जे आहे. काही सी हे जे आहे. ओके.
काही सी है जे आहे, काही सी है जे आहे. याला डाटा नाही दिला, एक तर असा निघू शकते, येस ऑर नो, नाही तर असा निघू शकते, एक तर असा निघू शकते, लक्ष द्या, नाही तर असा निघू शकते, येस ऑर नो. पण डाटा देऊन नाही, काही काही सी है जे आहे म्हणता, येस ऑर नो. पी बद्दल काय बोलून नाही, पी बद्दल काय बोलून नाही का, येस ऑर नो. पी बद्दल बोलून नाही तर आपले ऍप्लिकेशन निघाले पाहिजे, येस ऑर नो. आपले ऍप्लिकेशन निघाले पाहिजे ना. अशी कसं काढू शकतो आपण, कारण की पी बद्दल काय बोलून नाही ना, येस ऑर नो. ओके. अशा वेळी जेव्हा येते, अशा वेळी जेव्हा येते तेव्हा आपण ऑप्शन नुसार जातो. ओके, समजा असं ठेवा आपल्याला, काही सी है जे आहे, काही सी है जे आहे, अजय हो, येस ऑर नो. लक्ष द्या. डन. सर्व बी है जे आहे, सर्व बी है काय जे आहे, सर्व बी, हा, येस ऑर नो. सर्व बी है जे आहे, सर्व बी है जे आहे. ओके, सर्व बी है जे आहे. तर हा जो ट्रिकी क्वेश्चन आहे बघा. तर आपल्याला बी आणि पी चा काय संबंध दाखवलेला नाही आहे, बी आणि सी चा काय संबंध दाखवलेला ना, जे आणि पी चा काय संबंध दाखवलेला नाही आहे. अकॉर्डिंग टू हा बरोबर आहे. मग सर्व पी, एकही पी हा जे नाही, बरोबर आहे ना, येस ऑर नो. जर आपण या डाटाने गेलो, या डाटाने गेलो तर एकही पी हा जे नाही आहे. क्लिअर आहे का नाही आहे. आपला डाटा काय म्हणते की जोपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती सांगत नाही तोपर्यंत आपण त्याला काही करायचं नाही, असं म्हणते डाटा, येस ऑर नो. तर हे एकही पी हा जे नाही, नाही आहे का, असण्याची शक्यता आहे, असण्याची शक्यता आहे का, नाही ना. ओके. हा, त्यानंतर काय म्हणते, काही बी हे सी आहे, काही बी हे सी नाही आहे. तर समजा सर तुम्ही याला घेतले असते तर काय झालं असता, मग मी याला घेतलो असतो तर काय झालं असता. जर सी मी असा घेतलो असतो तर काय झालं असता, मग बी ला घेतलो असतो तर काय झालं असता, घेऊ शकलो असतो ना. जसं मी पी ला घेऊ शकतो, मग सी हा बी ला नाही घेऊ शकत का, घेऊ शकते, शक्यता निर्माण होते ना, येस ऑर नो. तुम्हाला वाटते हा क्वेश्चन थोडंसं हे आहे, हा बरोबर वाटत आहे. एकही पी हा जे नाही, एकही पी हा जे नाही. ओके. ज्या ज्या कंडिशन मध्ये दोन निर्माण होतात ते सांगणार समोर. हा क्वेश्चन फक्त लिहून ठेवा तुम्ही, हा लिहून ठेवा, हा बरोबर आहे का लिहून ठेवा, बाकी चूक आहे ना, येस ऑर नो. ऑप्शन नुसार गेलो तर चालतं. ऑप्शन नुसार गेलं तर मग पहिला चूक आहे, तिसरा चूक आहे, पहिला हा चूक आहे, तिसरा हा चूक आहे, सर्व हा खतम आहे, एकही नाही, हा बरोबर. डन. ऑप्शन नुसार. ओके, ऑप्शन नुसार डन. ओके. हा कुठे विचारला आहे, हा विचारला आहे एमपीएससी सीसॅट 2016, एमपीएससी सीसॅट 2016. एवढे विचारत नाही तुम्हाला खतरनाक मध्ये, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. फक्त मी शिकवत आहो की तुम्हाला ते इझी जावं पोलीस भरती वाले. डन. अस्मिताजी, सोमवारला तुम्ही 7 वाजता या, तुम्हाला हे कॉन्सेप्ट शिकवायला लागेल. सोमवारला 7 वाजता जमेल, 7:30 वाजता आपला क्लास राहते, 7 वाजता सोमवारला तुम्ही या. बाकीच्याला कोणत्या कॉन्सेप्ट शिकायची गरज नाही ना, कारण इथे शिकले आहे. जो आगे बढ़ रहे हैं क्लास क्या करें, हाँ खालचा काढा, सध्या खालचा काढा. क्वेश्चन येईल समोर किंवा मी मग सांगतो कसं करायचं. शक्यता आहे पण शक्यता नाही शिकत आहोत आपण, काय शिकत आहोत, निष्कर्ष. समजलं लिहा, लिहा. आता तुम्ही लिहा, सर्व झाडे फांदी आहेत. समजलं लिहा, सर्व झाडे फांदी आहेत. आणि हा साईड कुठे गेला,
जेवण आहे का बाहेर? कुठं आहे? हा? म्हणजे काय हे आहे का, म्हणजे बप्पे आहे का? हा? किती वाजता आहे? हा? चला पण म्हणजे पहिला एक क्वेश्चन करतो, ठीक आहे? नंतर चला. हा क्वेश्चन कोणतरी विचारलाय, काही झाडे फांदी आहेत. या. काही झाडे असं बोलू का? नाही, काही झाडे फांदी आहेत. काही झाडे फांद्या. सर्व फांद्या टोप्या आहेत. टोप्या माहिती आहे? टोप्या टोप्या. प्रश्न जो असेल तो, हे विधान हा. निष्कर्ष मी लिहितो, ठीक आहे? निष्कर्ष हा. काही झाडे टोप्या आहेत. टोप्या. काही टोप्या झाडे आहेत. सर्व टोप्या फांद्या आहेत. तो याचा लवकर उत्तर देईल. लवकर उत्तर. सर्व फांद्या टोप्या आहेत. कोणतं बरोबर आहे? बाकीची चूक आहे का? हा? काढा ना. पहिला दुसरा चौथा राईट आहे सर. पहिला दुसरा तिसरा तिसरा डायग्राम कशी काढायची मी तुला सांगितलं. चला. हा अनिलजी, तुम्ही बोला. कोणता चुकीचा आहे, कोणते बरोबर आहे? दुसरा आणि चौथा काय? चूक आहे. लावणे. तिसरा चूक आहे. काढले का? काढले का? दाखव. दाखव आकृती. आकृती कशी काढली का तू? यस, अशी आकृती केली पाहिजे.
याच्यावरून घ्या ना, याच्यावरून घ्या ना. मी जसं म्हणलं तशी काढा ना. कोणती आकृती हो? हा, आकृती दाखव. हा, ठीक आहे. हा, तुमची आकृती. हा, ठीक आहे. मॅडम डन. हा, तुम्ही डन. थोडे मोठे करा, काय फरक नाही पडत, नाही का? पुस्तक काय सांगतं? हा, चला आकृती काढूया पहिला. बस. हा, विनोदजी बोटा सांगा. पहिल्या विधानानं कशी आकृती निघाल? काही झाडे फांद्या. तर पहिली असं निघाल. हो सर. त्याच्यानंतर चिपकून दे दुसरे. असा. याले काय नाव देऊ? झाडाने. याले झाडे. या सार नो. येस सर. याले फांद्या. या सार नो. डन. या दोन वरून का निष्कर्ष तुम्ही काढू शकता? काही झाडे फांद्या, काही बुंदे. डन. याच्यापेक्षा निघते का दुसरा? नाही सर. हा, दुसरं विधान ना सांगा. सर्व फांद्या. टोप्या. सर्व फांद्या. सर्व ना फांद्या ना. हो सर. फांद्या वर आला पाहिजे. हो. या सार नो असा. येस सर. या सार नो असा ना. हो सर. आला. हा. आला का नाही आला? सर्व फांद्या काय? टोप्या. हा टोप्या आहे. अशी निघली का प्रत्येकाची आकृती? बसा. ओके. अनिलजी तुम्ही उठा. याच्यावर तुम्ही निष्कर्ष सांगा. एक एक निष्कर्ष सांगा, काय प्रॉब्लेम नाही. बनवून सांगा. लक्ष द्या आता. काही झाडे पाने आहेत. हा, काही झाडे टोप्या आहेत. हा. सर्व पाने टोप्या आहेत. सर्व फांद्या टोप्या. हा, व्हेरी गुड. काही टोप्या पाने आहेत. काय टोप्या? व्हेरी गुड. काही टोप्या झाडे आहेत. काही टोप्या झाड्या आहेत. व्हेरी गुड. अजून 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 एक. काही फांद्या झाडे आहेत. काही फांद्या झाड्या आहेत. व्हेरी गुड. काही झाडे पाने आहेत. काही झाडे फांद्या आहेत. व्हेरी गुड. काही झाडे टोप्या आहेत. काही झाडे टोप्या आहेत. व्हेरी गुड. काही टोप्या झाडे आहेत. व्हेरी गुड. अजून एक निष्कर्ष राहिला. एक राहिला. बाकी झाले. सर्व पाने टोप्या आहेत. अजून एक राहिला. काही टोप्या पाने आहेत. अजून एक राहिला. काही काय टोप्या झाडे आहेत. टोप्या झाड्या झालं ना. अजून एक राहिला. काही झाडे पाने आहेत. काही झाडे फांद्या आहेत. झाला. काही फांद्या झाडे आहेत. झाला. काही टोप्या झाडे आहेत. झाला. काही झाडे टोप्या आहेत. झाला. येस सर नो. सर्व फांद्या टोप्या आहेत. झाला. येस सर नो. अजून एक राहिला. काही फांद्या टोप्या आहेत असं असू शकते. होऊ शकते ना? होऊ शकत. सर्व फांद्या टोप्या आहेत तर काही फांद्या टोप्या आहेत. हो सर. बस हा राहिला होता. डन. आता येऊ निष्कर्षाकडे. आकृतीचे विधान काय म्हणते? काही झाडे टोप्या आहेत. काही झाडे टोप्या आहेत. आहेत का नाही आहे? येस सर हा पर्सन आहे का नाही आहे? येस सर नो. काही झाडे टोप्या आहेत. हा बरोबर आहे. दुसरं पहा. काही टोप्या झाडे आहेत. आहे. ज्याप्रमाणे काही झाडे टोप्या आहेत त्याप्रमाणे काही टोप्या झाडे आहेत. आहे का नाही? आहे. सर्व टोप्या फांद्या आहेत. सर्व टोप्या फांद्या आहेत. नाही 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 नाही. काही टोप्या फांद्या आहेत. येस सर नो. सर्व टोप्या कुठे आल्या? हा चुकीचा आहे ना. डन. सर्व फांद्या टोप्या आहेत. यस. सर्व फांद्या टोप्या आहेत. येथे आहे, येथे आहे आणि येथे आहे. हा बरोबर आहे. डन ना. चौथा तो. चौथा तो. सॉरी तीसरा. डन. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? आप पोलीस भरतीला विचारायला बोलते. समजत आहे का थोडं थोडं? दोनों समोर सर्व बी हे एक्स आहे. सर्व बी हे एक्स आहे. सर्व बी हे एक्स आहे. डन.
सर्व x हे g आहे. सर्व x हे g आहे. Done. काही g हे t आहे. काही G आहे. Done. हा पहिला. दुसरा. निष्कर्ष. काही b हे t आहे. काही t हे x आहे. सर्व b हे g आहे. काही t हे g आहे. पर्याय ग आणि ड बरोबर दुसरा अ ब बरोबर तिसरा ब आणि क बरोबर चौथा ब आणि क बरोबर पहिला यस व्हेरी गुड फर्स्ट इज द राइट आंसर हा विचारला आहे एमपीएससी सीसॅट 2017 बरोबर हा बरोबर आकृती काढल्यावर समजूनच येते आहे चलो आगे बढ़ते हैं आगे बढ़ते क्या आणि ड बरोबर यस व्हेरी गुड डन आया गुड हाँ विनोद जी काढले का काजल जी हाँ मॅडम काढली हाँ लावण्य जी काढली का हाँ उत्तर आला का उत्तर काम नाही आलं बस निष्कर्ष बस बरोबर आकृतीनुसार निष्कर्ष बरोबर आहे का दिसतंय का काही टी आहे का आहे का आहे हाँ आकृतीमध्ये दिसतंय का आकृती जर काढली असं चांगली तर बरोबर दिसते नाहीतर नाही दिसत दिसल्यावरच आपण सांगतो ना यस आर नो हा शाहरुख कोण असलं मानो यस आर नो यस आर नो लक्ष द्या काढू का आकृती तर समोरच्या क्वेश्चनकडे जाऊ ठीक आहे आकृती काढा लक्ष द्या आकृती काढतो तुम्ही निष्कर्ष पाहता लक्ष द्या का म्हणते सर्व बी हे x आहे हा असं निघाल सर्व बी हे काय आहे x आहे असं निघाल यस आर नो सर्व x हे g आहे एक मिनिट सर्व बी हे काय आहे x आहे यस आर नो तर सर्व x हे काय आहे सर्व x हे काय g आहे म्हणजे असं यस आर नो सर्व x काय आहे g आहे असं ना
यस आर नो? ओके ना? काही जी हे टी आहे, काही जी हे टी आहे, असं ना? हे समजत आहे ना? इकडे कटला असेल तरी समजत आहे ना? काय आहे? टी आहे. याचं नाही तर काही समजत आहे का? खतम. आता इथं पहा, लावण्याची उलटा का काय दिसत आहे तुम्हाला? सांगा. हा, BHGT हे दिसत आहे. ओके, तर तुम्ही निष्कर्ष काढा, एक एक निष्कर्ष काढा, लवकर काढा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, माइंड ब्लोइंग. हा, बहुत सही, आगे बढ़ते जाओ. हा, काही टी हे जी आहे. यस, व्हेरी गुड. अजून काय निघते? हा, हाय निघते. यस, व्हेरी गुड, बहुत सही. अजून निघते ना? राकेश तू बघ, सांग कोणती कोणती निघते पटापट. AKTAB नाही, AKTAX नाही, हा, काही GAT आहे हा, आणि पूर्ण BAG आहे, हा, सर्व XAG आहे, हा, काही XAB आहे, हा, काही XAG आहे, हा, काही GAB आहे, हा, काही BAX आहे, काही BX आहे. हा, आहे बरोबर आहे. हा, AKTAB नाही, एकही TAB नाही झालं ना? हा, AKT नाही. आहे झालं तुझ्याकडून. हा, अजून काही GAT आहे को सांगा, सांगितलं का? नाही सांगितला. हा, काही जी आहे, T आहे, अजून काही TAG आहे. जी आहे. ओके, डन. असे निष्कर्ष आले पाहिजे, असे निष्कर्ष तुम्ही स्वतः काढले पाहिजे. ओके, आता इथं पहा, लावण्याची काही बी हे टी आहेत का? अरे किती पाहिजे ती पाहिजे आहे का? बात चुकीचं आहे. यस आर नो? ओके, काही टी हे एक्स आहेत का? नाही, बात चुकी आहे. यस आर नो? नाही समजलं का? ओके, सर्व बी हे जी आहे, हे बरोबर आहे मग? यस आर नो? यस. काही टी हे जी आहे, बरोबर आहे. मग कोणता बरोबर आहे? आणि ड बरोबर आहे. यस आर नो? ऑप्शन क्रमांक समजलं का? काय आहे काय याच्यामध्ये? काहीच दम नाही याच्यामध्ये. एक वेळा आपल्याला माहित झालं निष्कर्ष काय आहे आणि मग विद्यार्थ्याची आकृती कशी काढायची खतम आहे. काय आहे याच्यामध्ये? काहीच नाही. आगे बढ़. समजतो का? म्हणजे एक प्रश्न बघ. कुत्र्याचा प्रश्न आला म्हणून कुत्रा काय प्रश्न लावते. ठीक आहे, एक कुत्रा पाहू म्हणा. एक प्रश्न पाहू. एक मोठा वाला प्रश्न आहे. कुत्र्याचा आता आपण उद्या पाहू, पण कुत्र्याचा जो छोटे छोटे आहे. तर एक मोठा वाला प्रश्न. सर्व रस्ते बसेस आहेत. सर्व रस्ते बसेस आहेत. काही बसेस ह्या कार आहेत. काही कार दिवस आहेत. काही कार दिवस आहेत. सर्व दिवस रात्री आहेत. निष्कर्ष विधान 1 2 3 4. निष्कर्ष 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 आपण
काही रात्री बसेस आहेत. हा? एक तिसरं काही काही काळ दिवस आहे. काही काळ दिवस आहे. काही रात्री काळ आहे. काही दिवस बसेस आहे. पर्याय बरोबर आहे. एकही सत्य नाही. दुसरा फक्त एक सत्य. तिसरा फक्त दोन सत्य. चौथा फक्त तीन सत्य. फक्त एक सत्य आहे. हा? फक्त एक सत्य आहे. दोन सत्य आहेत. बाकी चूक आहे. ऑप्शन क्रमांक बरोबर. ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक फक्त एक सत्य आहे. उत्तर बरोबर सोडताय. ऑप्शन बरोबर सोडत नाही. फक्त दोन सत्य आहेत. हा. म्हणजे तिसरा आहे. हा ऑप्शन क्रमांक 3 फक्त दोन सत्य. यस गुड व्हेरी गुड. फिर आगे बढ़ते हैं. आले का अनिल जी? भूक लागला आहे. एक शेवटचा एक इकडे टाकून ना शेवटचा डायग्राम बनतो. लक्ष द्या. सर्व रस्ते काय आहेत? समजत नाही का? लक्ष द्या. का म्हणताय सर्व रस्ते बसेस आहेत. हा रस्ता हो. हा रस्ता हो ना. सर्व रस्ते काय बसेस. हा बसेस हो. यस आर नो. हा का हो रस्ता. यस आर नो. हे का बसेस. कोणता सेस. आता काय म्हणताय काही बसेस ह्या कार आहेत. रस्त्याबद्दल काय आहे का नाही ना. काही बसेस ह्या काय आहेत कार आहेत. डन ना. काही बसेस ह्या काय आहेत कार आहेत. असं ना. असं का नाही. काही बसेस ह्या काय आहेत कार. डन. काही बसेस ह्या कार आहेत. काही कार दिवस आहे. काही कार दिवस आहे. डन. काही कार काय असा. यस आर नो. असा काढू शकतो मी. अरे नाही काढू शकत का मी असा. अजून काय म्हणते सर्व दिवस रात्री आहे. अरे असा का लागा. बरोबर निघाला पण याला असा घ्या. सर ते राहिलेल्या मला नाम घ्या सर. दिवस सिलेक्ट करत आहे. काल दिवस खाली घेऊया. नाम घ्या सर. दिवस नाम
वाकडा घेऊ बरं वाकडा घे एक मिनिट नाही आता झाला हा 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 का बस रस्ता हा बस यस आर नो हा कार यस आर नो हा दिवस यस आर नो आणि हे रात्री यस आर नो आता समजलं आता खतम आहे ना आता तर खतम आहे लक्ष द्या हा कोण हो रस्ता हा कोण हो बसेस यस आर नो हा कोण हो कार हा कोण हो दिवस आणि हे कोण हो डन ना काय प्रॉब्लेम आहे का कोणाला कोणाला काही प्रॉब्लेम नाही ओके अनिलजी आपण कैसे निघाल मधून का प्रॉब्लेम आता प्रश्न नाही पण डिस्कस होत नाही. उभे उठा काही रात्र बसेस आहे. काही रात्र बसेस आहे रात्र कुठे गेली काय त्याच्यात आहे का कुठे आहे काही पूर्ण आहे. काही रात्र बसेस आहे का नाही हा नाही 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 ना आहे का एक दिसतंय का नाही. वाहतुकीच आहे नाही समजलं समजलं का नाही समजलं समजलं? हा, दुसरा होता काही रात्री कार आहे. काही रात्री कार आहे काही रात्री कार आहे आहे हे बरोबर आहे मग काही काही दिवस बसेस आहे काही दिवस बसेस आहे आणि कुठे आहे नाही ना आहे चुकीचं आहे फक्त ब बरोबर म्हणजे फक्त दोन बरोबर फक्त दोन बरोबर ऑप्शन क्रमांक 3 समजलं काय समजलं समजलं आता यस डन व्हेरी गुड प्लीज सिट चला एक शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी तुम्ही सोडवा शेवटचा क्वेश्चन आहे जास्त आडसपणा सुद्धा योग्य नाही या विधान सर्व उंदीर मांजर आहेत सर्व उंदीर मांजर आहेत झाला विधान क्रमांक 2 एकही मांजर कुत्रा नाही ओके या निष्कर्ष निष्कर्ष द्या सर्व कुत्रे उंदीर आहेत द्या निष्कर्ष पहिले द्या सर्व कुत्रे उंदीर आहेत सर्व कुत्रे उंदीर आहेत झाला निष्कर्ष दुसरं घ्या एकही कुत्रा उंदीर नाही पर्याय लिहा पर्याय लिहा फक्त एक अचूक पहिल्या ठिकाणचे ठिकाण. पर्याय लिहा फक्त एक अचूक पर्याय क्रमांक 2 लिहा फक्त दोन अचूक एक कुत्रा होते, दुसरं. पर्याय क्रमांक 3 लिहा दोन्ही अचूक दोन्ही अचूक पर्याय क्रमांक 4 लिहा दोन्ही चूक हा दोन्ही अचूक एक कुत्रा होते. दुसरं option काय? दुसरं. दोन्ही अचूक जे चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक एक कुत्रा. अचूक म्हणजे बरोबर बरोबर आहे आणि चूक म्हणजे चुकीचा कोणता आहे ऑप्शन क्रमांक विनोद दुसरा हा मॅडम मॅडम आता घरी अचूक नाही का सर्वात पहिलं आपलं काम आहे ते प्रश्नाला चांगल्या पद्धतीने पाहणे पहिले उत्तर सोडवता अरे एवढी घाई कोणती आहे मला समजत नाही अण्णांनी उत्तर सोडवते पहिला प्रश्न कोणते आहे आणि आपल्याला काय? व्हेरी गुड दोन्ही ऑप्शन चूक आहे व्हेरी गुड
ऑप्शन बरोबर आहे. बरोबर, व्हेरी गुड. कोणती चूक? अरे पागल आहे का? कोणता बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक म्हणजे दोन्ही चूक. व्हेरी गुड. हा हा दोन्ही चूक. व्हेरी गुड. हा ऑप्शन क्रमांक सांग. अचूक आणि चूक याच्या मधला नाही तुझा फरक. हा जाण नाही सांगा. हा पर्याय म्हणून सांगा कोणता पर्याय? हा ना. फक्त दोन अचूक. अचूक म्हणजे बरोबर. तुमचा पहिलाच बरोबर होता. येस आर नो? हा कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर. काय ठेवा? कॉन्फिडन्स. डन. सांगू का हा? आला का बरोबर? सांगू का? अरे तुम्ही नाही त्यांनी विचारलं. हा मला माहिती आहे कोणाला विचारलं आहे. एक वेळा सांगून देतो मी. का म्हणते तुम्ही उठा. का म्हणजे पहिला विधान का म्हणते लवकर सांगा आता. काय म्हणते? सर्व मंदिर काय? मांजर आहे. सर्व मंदिर काय? मांजर. हा मंदिर हो? यस आर नो? हा मंदिर हो ना? यस आर नो? आणि हा कोण हो? मांजर. डन. एकही मांजर? एकही मांजर काय नाही? कुत्रा. हे कुत्रा आणि मांजरचा काही संबंध नाही ना? हा कुत्रा हो का? हा कुत्रा हो ना? एकही कुत्रा मांजर नाही. म्हणजे कुत्रा आणि मांजरचा झगडा होऊ नाही. करंट लावू नाही. यस ऑर नो? करंट लावणे का नाही आहे? यस ऑर नो? हा उंदीर जाईल का कुत्र्याकडे? कसं जाऊ शकते? माझ्या घरी उंदीर आहे. हा जाऊ देईल का मांजर त्याच्याकडे? करंट लागून वापस. यस ऑर नो? यस ऑर नो? मांजर हा कुत्र्यासोबत बोलेल का? नाही बोलत. यस ऑर नो? आणि उंदराला बोलू देईल का? उंदराच्या म्हणजे मांजराच्या घरी उंदीर आहेत ना? यस ऑर नो? यस. हा निष्कर्ष का म्हणजे बघा. सर्व कुत्रे उंदीर आहे. कसं कसं? कुत्रा तिकडे उंदीर इकडे जाऊ शकत नाही तर कसं होऊ शकते? चूक आहे. पहिला चूक. पहिला चूक. डन. हा दुसरा दुसरा. हा एकही कुत्रा उंदीर नाही. बरोबर आहे? बरोबर आहे. मग दुसरा बरोबर म्हणजे दुसरा अचूक. बरोबर म्हणजे अचूक. अचूक म्हणजे बरोबर. समजलं ना? अचूक अचूक अचूक. चूक म्हणजे चुकीचा. अचूक म्हणजे बरोबर. डन ना? तर दुसरा ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. क्लियर आहे? क्लियर आहे की नाही? किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. तर उद्या या चॅप्टर वरचा शेवटचा लेक्चर आहे. ओके. बहुत चांगले क्वेश्चन आपण बघितलेले आहे. उद्या पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न याच्यावरती घेऊन टाकावं. ओके. म्हणजे जे मोस्ट वाटते मला ते घेऊन टाकावं. त्याच्यानंतर मग तुम्ही याचे 50 प्रश्न सोडवा. ओके. नाही उद्या संडे आहे ना? उद्या पेपर नाही आहे. पेपर कॅन्सल केला आहे. ओके. काऊन? कारण की उद्या काहीतरी ते फील्ड वाला पेपर वगैरे आहे वाटते. तर आपल्याकडे विद्यार्थी नाही येतील तेवढे. किती वाजले? किती वाजता? तर उद्या नाही ठेवू मग.